विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल्ड आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. आणि नंतर अतिशय जोराचा ओरडत आवाज करत तो आकाशामध्ये वरखाली हेलकावे खाऊ लागला, वरखाली होऊ लागला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि अचानक एका अतिशय मॉन्स्टरस म्हणजे भयंकर अशा भीतीने त्याला गाठलं आणि त्याचं हृदय काही क्षणासाठी धडधडायचं थांबलं. ही कुड हिअर नथिंग. आणि आत्ता त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. बट ही त्याची कंडिशन फक्त काही मिनिटभर, 1-2 मिनिटभर होती. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड. आणि पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की आता आपले पंख जे आहेत आपोआप पसरल्या जात आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. वारा जो आहे तो आधी त्याच्या छातीच्या पंखांना स्पर्शत होता, नंतर त्याच्या पोटाला आणि नंतर त्याच्या पंखांमध्ये जात होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवलं की त्याच्या पंखांचे टोकं हवेला चिरत पुढं चाललेले होते. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग. आणि त्याला हे सुद्धा जाणवलं की त्याचा कपाळमोक्ष होत नव्हतं किंवा तो खाली पडत नव्हता. आता ॲक्च्युली तो आकाशामध्ये उडत होता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड अपवर्ड. तो वर खाली आकाशामध्ये सूर मारू लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि आता त्याच्या मनातली जी भीती होती ती निघून गेली. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. आता त्याला फक्त थोडं थकल्यासारखं वाटत होतं, गोंधळल्यासारखं. पण ओव्हरऑल त्याच्या मनातली जी उडण्याविषयीची भीती होती ती तर निघून गेली होती. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपले पंख फडकावले आणि तो वरच्या दिशेने सूर मारू लागला. गा 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 ग्वाकोला हिज मदर सूप पास्ट हिम. आवाज करत त्याची आईसुद्धा त्याच्या बाजूने उडत गेली. हर विंग्स मेकिंग लाऊड नॉईज. तिचे पंख जोराचा आवाज करत होते. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्याने सुद्धा आवाज काढून आपल्या आईला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. मग त्याचे वडीलसुद्धा ओरडत त्याच्यावर उडत आले. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम, कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण हे सुद्धा त्याच्या बरोबरीने उडत होते, कर्वेटिंग अँड बँकिंग. ते आकाशामध्ये उंच उडी मारत होते आणि आवाज काढत होते, सोअर करत होते, डाईव्ह करत होते. अशा प्रकारे सर्व फॅमिली त्याची आता त्याच्याबरोबर उडू लागलेली होती. त्यांनी कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आणि आत्ता तर तो पूर्णपणे विसरून गेला की एक वेळ होती जेव्हा त्याला उडता येत नव्हतं. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व ट्रिकिंग श्रीली. आणि आत्ता तर तो आकाशामध्ये खाली डाईव्ह मारायचा, वर सूर मारायचा, कर्व म्हणजे थोडा वाकडा होऊन उडायचा, श्रिकिंग श्रीली. आणि असं करताना तो जोरजोराने ओरडायचा. म्हणजे त्याला खूप आनंद झालेला होता आणि विविध पद्धतीने उडून पाहायचा तो प्रयत्न करू लागला. ही वॉज नियर द सी नाव फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट. आता तो समुद्राच्या जवळ आला आणि सरळ समुद्राच्या समांतर उडू लागला. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि आता तो त्या समुद्राला, ओशनला फेस करत होता. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने बघितलं की अथांग पसरलेला समुद्र त्याच्या खाली आहे. विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न्ड हिज बिग साईडवेज अँड कॉड अम्युजली. समोर काही रिजेस होते, काही हिल्स होते. त्याच्या साईडनं तो उडत गेला आणि मागे मान करून अम्युजली अतिशय आनंदाने आपल्या सगळ्या फॅमिलीला तो आवाज देऊ लागला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे आईवडील, त्याचे भाऊ बहीण सर्वचे सर्व समोर असलेल्या त्या ग्रीन फ्लोरिंगवर, हिरव्यागार गालिच्यावर उतरले. ते वेअर बेकनिंग टू हिम. आणि सर्व लोक त्याला आवाज देत होते, बोलवत होते. बेकनिंग म्हणजे बोलावणे, कॉलिंग श्रेली. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने सुद्धा मग त्या हिरव्यागार समुद्रावर उतरण्यासाठी आपले पाय खाली घेतले. हिज लेग्स सँक इंटू इट. आणि त्याचे पाय जे आहेत त्या पाण्यामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन, फ्लॅपिंग हिज विंग्स. तो भीतीने ओरडला आणि पुन्हा उडून जायचा प्रयत्न करू लागला. त्याने आपले पंख
फडकावले, बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड कुड नॉट राईज. पण तो आता इतका थकलेला होता, इतका अशक्त झालेला होता भुकेमुळे, की तो पुन्हा उडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. आता जे त्याने एक्सरसाइज केली होती, स्ट्रेंज एक्सरसाइज उडण्याची, त्यामुळे तो पूर्ण थकून गेलेला होता. हिज फीट सँक इट द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचे पाय त्या पाण्यात बुडाले आणि नंतर त्याच्या पोटाला पाण्याचा स्पर्श झाला. अँड ही सँक नो फर्दर. आणि मग तो पुढे बुडला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आता तर तो पाण्यावर तरंगू लागलेला होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या अवतीभोवती त्याचे आईवडील, त्याची फॅमिली सर्व ओरडत होते. स्क्रीमिंग म्हणजे ओरडत होते. आणि प्रेझिंग हिम, आणि सर्व त्याची स्तुती करत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि आपल्या चोचींनी सर्वजण त्याला डॉगफिश खाऊ घालत होते. अशा प्रकारे ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. त्याने आपलं पहिलं उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं.